हॅलो एव्हरीवन, योनो एस बी आयचा उपयोग करून स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए-टी-एम कार्ड परमनंटली कसे ब्लॉक करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. योनो एस बी आयमध्ये परमनंट ए-टी-एम ब्लॉक आणि टेम्पररी ए-टी-एम ब्लॉक असे दोन ऑप्शन असतात. टेम्पररी ब्लॉक केल्यानंतर ते आपण अनब्लॉक बँकेत जाऊन करू शकतो, पण परमनंट ब्लॉक आपण परत चालू करू शकत नाही. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर योनो ॲप ओपन करायचं आहे. या ठिकाणी मी योनो ॲप ओपन करत आहे. योनो एस बी आयवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला योनो ॲप ओपन झालेलं दिसेल. या ठिकाणी तुम्हाला पिन एंटर करायचा आहे, तुमचा एम पिन एंटर केल्यानंतर तुम्हाला ॲप लॉग इन झालेलं दिसेल. या ठिकाणी तुम्हाला कार्डचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. माय डेबिट कार्डवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमचे ए-टी-एम कार्ड डिस्प्ले होईल. ब्लॉकवर क्लिक करा. परमनंट ब्लॉकवर क्लिक करायचं आहे. परमनंट ब्लॉकवर क्लिक केल्यानंतर येस करायचं आहे. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP एंटर करायचा आहे. युअर कार्ड ब्लॉक सक्सेसफुली. अशा रीतीने आपण ए-टी-एम कार्ड परमनंटली ब्लॉक केलेले आहे. तुम्हाला त्याचा टेक्स्ट मेसेज देखील येईल. या ठिकाणी आपण कार्डच्या ऑप्शनमध्ये पुन्हा जाऊन कार्ड ब्लॉक झाले आहे की नाही ते चेक करू शकतो. कार्ड्सवर क्लिक करा. माय डेबिट कार्ड. या ठिकाणी कोणते कार्ड डिस्प्ले होत नाही. अशा रीतीने आपण परमनंट कार्ड ब्लॉक केलेले आहे.